आई कॉल्ड सामान, मैं जो आपको सामान बेचा हुआ है उससे आपकी बॉडी, सामान मीन्स जो बॉडी बिल्डिंग में सप्लीमेंट लगते हैं उसको हम लोग सामान बोलते हैं कॉमन हिंदी भाषा में। तो उस चीज को, उस शब्दों की हेराफेरी को चेंज करके एक पूरा ट्रैप समझा के आप मुझे फंसाना चाह रहे हो, दैट्स वेरी बैड थिंग। और सबसे बड़ी बात तो ये है कि साहिल खान ने बोला है कि ये हा जो मुद्दा आहे तो मुद्दा माझा आणि मनोज पाटीलचा नाही, हा मुद्दा दुसऱ्या व्यक्तीचा आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की नॅशनल टेलिव्हिजन चॅनलला त्यांनी खोटं बोललंय आणि हा गुन्हा आहे मला वाटतं। सर त्यांनी सांगितलं सायबर प्रेसमध्ये की राज फौजदार नावाच्या व्यक्तीला तुम्ही 2 वर्ष आधी स्टेरॉइड दिले होते, ते एक्सपायर स्टेरॉइड त्यांनी ते दाखवलं सुद्धा होतं प्रेसमध्ये। त्याच्यातला हा मुद्दा माझाचा तुम्ही सांगताय, हा माझा मुद्दा नाही, हा त्यांचा मुद्दा आहे, फक्त त्यांनी मला ब्लेम केलं बिकॉज आय एम अ ग्लॅमरस पर्सन। एक्झॅक्टली। आता बोलतो की तो डब्बा जो आहे तो बोलतोय मी त्यावरती काय प्रूफ आहे की मी दिलाय तो डब्बा। फर्स्ट ऑफ ऑल तो डब्बा तुम्ही मला मी दिला तर तुम्ही कसं प्रूव्ह करू शकता? नंतर सेकंड थिंग, तो डब्बा 2 वर्षापूर्वी त्यांनी 2019 मी दिलाय त्याला, फॉर एक्झाम्पल 2019 मी दिलाय, तो आतापर्यंत कोरा कसा? 2019 ची गोष्ट आतापर्यंत कशी टवटवीत आहे? त्या डब्याच्या वरती तुम्ही बघा तो स्टिकर लावलेला वरती आहे, तो स्टिकर एवढा करकरीत कसा? एक सेन्सची गोष्ट आहे, 2000 गोष्ट देणारी व्यक्ती कुठली प्लास्टिकची किंवा कागदाची गोष्ट असेल, रिसिप्ट पण असेल, ती आपण ठेवतो कुठे ना, ती खराब होते, त्यावरती फुंसी येते किंवा काही, हा सगळं एकदम करकरीत कसं? हे सगळे सस्पेन्सवाल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी बनवल्या गेल्यात नंतर ते स्टिकर पासून आतमध्ये जी गोष्ट आहे, ज्या मेडिसिनची बॉटल आहे त्यावरती पण 21/11ची एक्सपायरी आहे आणि बॉक्स वरती 1/11ची 21ची एक्सपायरी आहे, असं कसं होऊ शकतं? मग आतली बॉटल जी आहे ती अजून पण एक्सपायर नाहीये, फक्त बॉक्स एक्सपायर आहे का? तुमच्यावर अजून एक इंडिकेशन होतं, मला नाव नाही माहिती त्या व्यक्तीचं, त्यांनी सांगितलं की त्यांच्या वाईफला तुमचं काहीतरी प्रॉब्लेम्स होते, ते सुद्धा त्यांनी सांगितले की अपार्ट फ्रॉम जिम तुमच्या बाकीचे काहीतरी प्रॉब्लेम सुद्धा समोर आले होते। ते माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही पर्सनल प्रॉब्लेम असतात, माझे पण प्रॉब्लेम आहेत आणि मी सोशल मीडियावरती साहिल खानचे काही पर्सनल प्रॉब्लेम नाही काढले कधी। आय हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू से, म्हणजे मला माहिती आहे आणि मी तुमच्यावर 2017 पासून जोडलोय। मी आता बोलेन तुम्हाला खूप धक्का येईल त्या गोष्टीचा की हा व्यक्ती सोशल मीडियावर दाखवतो असेल सगळं, 2017 पासून त्याच्या बरोबर आहे मी आणि त्यांची जर पर्सनल लाईफ मी काढली ना आणि त्या ज्या प्रकारचे ते व्यक्ती आहेत ते टचिंग करणं आणि हे सगळं करणं हे त्यांना शिकू शकतो, मला नाही शिकू शकत। त्या दिवशी त्यांनी एक गोष्ट सांगितलं की महिला जी होती ते त्यांच्याकडे मॅनेजरच्या पदावर कामाला गेली होती, ज्याची बायको होती त्यांनीच ते गोष्टी समोर ठेवलेला होता, माझ्या बायको त्यांच्याकडे कामाला गेली होती। त्यांच्यानंतर सगळे फोटो व्हिडिओ आपण नाही पाहिला, तर त्याच्या बरोबर जे बिहेविंग आहे ते त्याच्या चांगला नाही आहे, जर मी फोन केला तर मला शिवी देते, ह्याच्यावर तुमचं काय सांगेल? ते माझी मॅनेजर आहे ती, ठीक आहे, माझी मॅनेजर आहे, त्यांना मी पगार पे करतो, ते माझ्यावर 24 आवर्स असतात किंवा माझ्यावर फुल टाइम राहण्याची, जेव्हा मी आजारी पण होतो तेव्हा ती माझ्यावर फुल टाइम होती, बिकॉज मॅनेजरपेक्षा पण इन्सान इज व्हेरी इम्पॉर्टंट। इफ आय एम इन हॉस्पिटल तर असं नाही बघणार की आपण मॅनेजर आहे म्हणून फक्त 12 तास ड्युटी करणार, ते एक व्यक्ती पण आहे, इन्सान पण आहे, ते माणूस पण आहे, ती मला असं हेल्प करत होती। याचा अर्थ असा आहे की एका त्या माणसाचा डिवोर्स झाल्यानंतर ती व्यक्ती कुठे काम करते कुठे नाही करत, त्याचा मॅटर फॉर हिम, तो हे पूर्ण ट्रॅप आहे, मी तुम्हाला ते सांगतो ना, ट्रॅप आहे। आता मला सांगा 2018ला काय तर 20 नंतर डिवोर्स झालेला आहे, त्यानंतर इतके वर्ष तू का ना बोलला? का मनोज पाटील भांडण चालू साहिल खान बरोबर तेव्हा तो का बोलला? हे काही गोष्टी तुम्हाला दारू, म्हणजे तुम्हाला मीडिया इज द पॉवर, मीडियाने विचार केला पाहिजे की हे असं का होत आहे, हे आत्ताच का सगळं येत आहे? आता त्याच्यानंतर आता सांगतो तुम्हाला मी पुढच्या वेळी, आता थोड्या दिवसांनी बघा तुम्ही थोडंसं माझ्या वाईफचे फोटो बाहेर येतील की मी त्यांना मारलंय, मी त्यांना हॅरॅस केलंय, अशा गोष्टी मला फसण्यासाठी हे आता होत राहणार आहे, तुम्ही बघाल। सर राज फौजदार यांनी सरळ तुम्हाला आरोप केले की तुम्ही धमकी दिली की मी मराठी आहे, तू मुंबईत पावतो, आणि त्यांनी आम्हाला ऑर्डर करून ऐकवली होती। ती जर व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली तर मी आजपासून बॉडी बिल्डिंग खेळणार नाही। तर मी असं बोललो की मी मराठा आहे आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये घुसून दाखवा, ही जर रेकॉर्डिंग त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे ना, त्यांचं बाकी तुम्ही सगळे रेकॉर्डिंग ऐकवले ह्या का नाही ऐकवलं? मी नॉर्मल व्यक्ती आहे, मी कॉमन मॅन आहे, मी कुठलाही पॉलिटिशियन नाहीये। तुम्ही माझा बॅकग्राऊंड विचारून घ्या, तुम्ही कुठेही जावा, कुठे पोलीस स्टेशन जावा, माझी तर आतापर्यंत एक सिंगल कंप्लेंट निघाली की मनोज पाटीलनी कोणाला मारले किंवा धमकवलंय, मी या बॉडी बिल्डिंग फील्डचा राजीनामा देईन, मी कधी बॉडी बिल्डिंग करणार नाही। मनोज पाटिल जी, मैं ये जानना चाहूँगा, बहुत सारे यंग बच्चे हैं जो आपको फॉलो करते हैं, आप सभी को फॉलो करते हैं, और ये जो स्टेरॉइड का, जो नकली स्टेरॉइड का जो बात निकल गई है, तो उन बच्चों लोग के लिए आप क्या संदेश देना चाहते हो कि ये सच में है कि स्टेरॉइड से धीरे धीरे बिलीव उठ रहा है?
स्टेरॉइड्स ये चीज है, ये नॉर्मल पर्सन के लिए नहीं है। मैं एज अ पर्सन, एज अ बॉडी बिल्डर, एज एथलीट मैं बताऊंगा ये नॉर्मल नहीं है। जिस प्रकार से साहिल खान ने ये मुद्दा उठाया है, आज एक बच्चे के घर में पहुंच चुका है कि स्टेरॉइड के बिना बॉडी नहीं बनी। ये हमने कभी नहीं कहा। ये 20 साल से बॉडी बिल्डिंग कर रहे हैं, ये मेरे आदर्श है, इनको देख के मैं बॉडी बिल्डिंग स्टार्ट की। इन्होंने कभी नहीं बोला होगा नेशनल मीडिया पे या फिर सोशल मीडिया पे, इन्होंने कभी नहीं बोला होगा कि स्टेरॉइड के बिना बॉडी नहीं बनती। मैंने मेरे लाइफ के 21 एज तक सारी जो चीजें की है मेरे नेचुरल पावर से तो की है। तो ऐसा हाँ, एक टाइम पे आप इनहांस सब चीजें करते हो जब आप एक नेशनल लेवल पे खेलते हो, इंटरनेशनल लेवल पे खेलते हो, वो भी आपको आपकी पर्सनल चॉइस है कि लेना है कि नहीं लेना। लेकिन आज आपने एक स्टेरॉइड इतनी चीज एक लड़के को फंसाने के लिए आपने इतना ज्यादा वो चीज ओपन कर चुके हो, तो आप बच्चों को मालूम पड़ गया कि स्टेरॉइड के बिना बॉडी नहीं बनती। आप अपने सोशल मीडिया पे डाल रहे हो कि लड़का एक स्टेरॉइड का लेके आ रहा है, इंजेक्शन में पानी भर के लेके आया, वो मारने के बाद उसका बम का साइज बढ़ गया है। दिस इज रॉन्ग थिंग। आई थिंक यू आर नॉट फिट इज यू आर सेंडिंग समथिंग एल्स। हे मुद्दा घेऊन पुन्हा तुम्ही राज साहेबांकडे जाणार का? राज साहेबांकडे जाणार, नक्कीच जाणार. राज साहेबांना मला टायमिंग पण दिला आहे आणि मला वाटतं त्याच्या अगोदर पण राज साहेब काय डिसिजन घेतील मला नाही माहिती की घेतील की नाही घेतील, ते काय बोलणं होईल. पण त्याच्या अगोदर मी FIR टाकलेली आहे. त्या प्रकारे पूर्ण त्याच्यासाठी काम चालू आहे. माझे 2 वकील आहेत, एक सरकारी वकील आहे, एक माझा वकील आहे आणि त्याप्रमाणे बरोबर त्या लोकांनी केस हाताळत आहेत. आणि मला वाटतं संविधान आपल्याकडे आहे, देशाने खूप चांगलं संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून गेलेले आहेत आणि संविधानाच्या हिशोबाने जो चुकीचा आहे जो बरोबर आहे त्याला न्याय मिळेल. मला वाटतं मी माझ्या ठिकाणी बरोबर 100% बरोबर आहे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. आपकी सुसाइड करने से पहले आखिरी बार साहिल खान से कब बात हुई थी, क्या बातें हुई थी और ऐसा क्या हुआ कि आपने सुसाइड करना सोच लिया और पुलिस स्टेशन नहीं गए? सुसाइड के बारे में मैं आपको बताऊं तो 1 महीने की बात है. 1 महीने से मैं बहुत ज्यादा टॉर्चर था. मैं गई 15-16 मंथ से मैं टॉर्चर हूँ. आई एक्सेप्टेड बट आई वॉज फाइटिंग बिकॉज मैं ऐसा लड़का हूँ ना, मैं कभी सुसाइड के बारे में सोच नहीं सकता. बिकॉज एक छोटे फैमिली से, कॉमन फैमिली से बिलोंग करके आगे आना, उसके बाद आगे आके अपने फैमिली को उठाना, फिर बॉडी बिल्डिंग करना. बॉडी बिल्डिंग इज द मोस्ट एक्सपेंसिव गेम राइट नाउ. वो करने के बाद आगे बढ़ना, अपने फैमिली को संभालना, बॉडी बिल्डिंग में नाम कमाना, सुसाइड मेरे लाइफ में नहीं है. डजंट मैटर. मैं सबको बोलता हूँ सुसाइड नॉट ऑप्शन. अभी जो केस हुआ था उसमें मैंने बताया था कि गलत बात है, लेकिन फिर भी मेरे ऊपर एक चीज आई है क्योंकि मैं बताऊँ क्यों आई. तो सर आपने इस टाइम में मुंबई पुलिस से मदद मांगी और मुंबई पुलिस का क्या रिस्पॉन्स? मुझे लगता 7-8 तारीख को मैं पुलिस के पास गया था. मैंने प्रॉपर लिखित उसमें मैंने बताया था कि मुझे ये दिक्कत हो रही है, ये बंदा अलग अलग ट्रैक करके मुझे फंसाना चाहता है और मैं बहुत त्रस्त हो चुका हूँ. प्लीज मुंबई पुलिस में हाथ डाले और उनको बुलाए मेरे सामने और पूछे कि क्या प्रॉब्लम है. लेकिन मुंबई पुलिस ने उस चीज को, वो लेटर को लेने के बाद मुझे कोई भी चीज बताई नहीं, कार्रवाई हुई नहीं. उसके एग्जैक्ट 7 दिन के बाद मैं बहुत सारे पॉलिटिशियंस के पास भी गया, वहां से मुझे कोई अच्छा रिस्पॉन्स मिला नहीं. और जब मैं सुसाइड करने के 1 दिन पहले 4 लोग, रुबल दमकर, जुनेद कालीवाला, साहिल खान और 2-3 लोग हैं, मुझे उनका नाम नहीं लेना. इन लोग ने 4 लोग ने ऐसे वीडियो डाले जिसमें मेरे को उन लोग ने ऐसा बताया कि आई एम अ स्टेरॉइड डीलर, आई एम मेंटली हरास. मेरे बाल गए. मेरे बाल जाने का आप मुझे बॉडी शेमिंग क्यों कर रहे हैं? मेरे बाल मेरे पापा के बाल नहीं है. मुझे हेरिडिटी प्रॉब्लम है. अगर मुझे हेरिडिटी प्रॉब्लम का मजाक उड़ाया जाएगा तो मेरे को नहीं आपको लगता कि मेंटल मुझे हरास होगा? 2 दिन बैक टू बैक वीडियो डालने के बाद भी मैंने इंस्टाग्राम पे एक चीज डाली नहीं. आई वॉज जस्ट वॉचिंग. अगर मेरे को कुछ अलग में उनके अपोज में कुछ बोलना था तो मैं बोल सकता, लेकिन मैंने नहीं बताया. मैंने कुछ नहीं किया. जब मैं सारे लोगों के पास घूमा उसके बाद मुझे कोई रिस्पॉन्स नहीं मिला और मैं लिटरली ये परिस्थिति में आ चुका था कि मैं गजनी बन गया था. मैं घर से बाहर निकलने के बाद मैं कहाँ जा रहा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ. आई वॉज सेंसलेस. उसमें मुझे कुछ समझ नहीं आया. गाड़ी के अंदर बैठा था मैं. गाड़ी में बैठने के बाद मैंने मेरे फ्रेंड को बोला प्लीज अपने शॉप पे चलो, मैं आता हूँ. मैं बैठने में मैं 5 मिनट ऐसे बैठा था. मुझे कुछ भी समझ नहीं आया. मेरे ड्रॉर के अंदर बहुत सारी पिल्स रहती है, जैसे स्लीपिंग पिल्स हो गई, लो बीपी की पिल्स हो गई, एलेग्रा हो गया, डोलो 650 हो गया, पेन किलर ये रहता है. क्योंकि बीइंग अ बॉडी बिल्डर, बीइंग अ कम्पिटिटिव बॉडी बिल्डर, हमें कुछ भी हो सकता है फ्यूचर में, इसलिए हम लोग अपना प्रोटेक्शन रखते हैं साथ में. तो ये इस रखने के साथ में मैं देखा नहीं मैं कौन सी उठाई. मैंने 4 पिल्स उठाई, डाली, पानी पिया और मैं अंदर चला गया. जब मैं अंदर गया तो मैंने 4 लॉलीपॉप के पीस खाए, थोड़ा राइस खाया और राइस खाने के बाद मैंने बोला मुझे चक्कर आ रहे, मैं ऊपर जाके सो रहा हूँ. मैं ऊपर जाके सोया. उसके बाद मैं उठाई नहीं, डायरेक्टली उठाऊँ मैं ऊपर हॉस्पिटल में. तो सर क्या आपको लगता है कि मुंबई पुलिस ने जिस तरह से डिले किया तो वो बिग फिश की वजह से मुंबई पुलिस डिले कर रही थी? मुझे नहीं पता. मैं पुलिस के अगेंस्ट कुछ बोलना नहीं चाहता क्योंकि
पुलिस मेरे को मालूम है, मुझे उनके पूरा बिलीव है, मुझे अपने संविधान पे पूरा बिलीव है कि वो जो भी करेंगे अच्छा करेंगे। अब मुझे नहीं पता कि उनकी क्या प्रेशर है, क्या ही इज अ बिग मनी पर्सन और हर चीज को खरीदना चाहता है और मुझे नहीं पता उसके पीछे रीजन क्या है, वो आप पुलिस को पूछ सकते हो मुझे लगता है। पण सुसाईड करण्याचे काय तर तुमच्या सुसाईड का याच्या अगोदर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेला होता का काय? कंप्लेंट पण केली होती, लिखित लेटर पण लिहून दिलं होतं मी की मला त्रास होतोय, मला प्लीज वाचवा, नाहीतर मी सुसाईड करीन। सुसाईड करण्याची वेळ का आली? सुसाईड करण्याची वेळ आली कारण की तुम्हाला बोलतो 4-5 लोकांनी जेव्हा मला अटॅक केला माझ्यावरती आणि प्रत्येक ठिकाणी मी वाईट दाखवलं गेलं ना, तेव्हा कुठलाही व्यक्ती नाही थांबू शकत, तेव्हा कुठलाही व्यक्ती मला नाही वाटत तुम्ही थांबू शकत, तर तुम्हाला 5 ठिकाणी 5 लाख पडतात। सर जसं त्यांनी एव्हिडन्स दाखवले तसं तुमच्याकडे कसे एव्हिडन्स? येस आय हॅव एव्हिडन्स, व्हॉट यू वॉन्ट, आय हॅव एव्हरीथिंग, जस्ट तुम्ही लेट मी नो की काय तुम्हाला पुरावे पाहिजे, माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत। तुम्ही जर बोलताय की माझ्या बिल्डिंगच्या खाली आलेला व्हिडिओ पाहिजे, तुम्ही मला दाखवायला तयार आहे। तुम्ही जर मला बोलताय की त्यांनी कुठल्या प्रकारे मला हॅरॅस केला आहे ते तुम्हाला दाखवतो मी। तुम्ही बोलताय की त्याच्याने मला डायरेक्टली मॅटर नव्हता, तो राजपदासाठी उभा होता, ते पण माझ्याकडे एव्हिडन्स आहे की 12 महिन्यापासून 13 महिन्यापासून ही जर्नी स्टार्ट झाली आणि हे स्टार्टिंग झालं IIB प्रो लीग पासून। IIB प्रो कार्ड जे माझ्याकडे आहे, ज्या प्रो कार्डसाठी 15 वर्ष मेहनत केली त्याला ते IIB प्लास्टिक कार्ड बोललं, तिथून ही बोलत ना 5 सर्व आहे। एक दो वीडियो आप दिखाइए ना, आपको सकते हैं। क्या है थोड़ा सा देख लीजिए। हाँ हाँ वही ना ओपनिंग हाँ शेयर कर देना सर ध्यान। हाँ नहीं आपको मैं दिखा भी दूंगा, मुझे तो बैठ रहा नहीं, लोग बोलेंगे फिर आपने कुछ दिखाया नहीं। एग्जाम्पल बता दो, दिखाई कि हाँ वो क्या कर रहा है। मतलब मैं आपको ये दिखाना चाहता हूँ कि साहिब खान मेरे घर पे 7 महीने पहले मेरे घर आया नीचे। सर अवेलेबल दाखवा ना। ये सिर्फ है एक रिपोर्टर ने वीडियो बनाई है, आप जरा जूम करें उसको पूरा करना है। फुल स्क्रीन सर फुल एक रिपोर्टर ने बनाया वीडियो ये मेरे ब्रांड का मजाक उड़ा रहे 4 वीडियो पहले दिखा दो नहीं अच्छा है। मैं आपको एक वीडियो और दिखाऊंगा जिसमें इसके बारे में थोड़ा सा इस वीडियो में क्या है? बिल्डिंग के नीचे आया हुआ, दिस इज माय बिल्डिंग, दिस इज माय बिल्डिंग, दिस इज माय एरिया, दिस इज साइड में बिल्डिंग के अंदर आए हुए, तो आगे आप सुनो क्या बोलते हैं। दिस इज माय बिल्डिंग, आई स्टे इन सेकंड फ्लोर, तो आपको किस बिल्डिंग वाला वीडियो है। हे येऊन तिकडे दमदाटी करतात ये आले होते 5 लोकांबरोबर 4 बॉडीगार्ड होते। नाही म्हणजे काय भांडण वगैरे झालं तर येऊन दमदाटी करतात. हाँ जब लड़की में आ रहे हैं काय करणार मला इथे घरात पोहोचलो आहोत मी। सर कधीचा व्हिडिओ तो? हा आपले 7 महिन्यापूर्वी लास्ट वाला जो हमको उनका दे रहा है वो लास्ट का नहीं है, ये कम की दे रहा है वो छोड़ दो। ये मतलब क्या स्टेज पे जाने का सपना है हर बॉडी बिल्डर का होता है। मनोज का क्या है कि मनोज के अंदर
बॉडी बिल्डिंग जो होता है वो जेनेटिक का गेम है, तो मनोज के अंदर बहुत अच्छा पोटेंशियल है। और जो मेरा सपना है, जैसे मेरा भी सपना है प्रो कार्ड जीतने का, वो बहुत सारे लोगों का सपना है, वो चीज़ मनोज जीत के बैठा है। अब इसका अगला स्टेप ये है कि उसको यूएस जाना है, वहाँ पे कॉम्पीट करना है, ओलंपिया के लिए प्रो शो खेलना है, क्वालिफाई करना है। तो सबसे पहले उसको टॉर्चर किया जाता था कि देखते हैं वीजा तू कैसे लेगा, फिर चलो ओलंपिया स्टेज पे हो जाएगा, बाकी का रिकॉर्डिंग। आवाज नहीं है, आवाज स्लो हो गया है सर। ब्लूटूथ बंद करो, ब्लूटूथ बंद करो। एक तुम्हारा बोल। मनोज मला साहेब खानला आपण कधी भेटला होता पहिल्यांदा? सर्वात पहिला मी 2017ला त्यांना भेटलो होतो. 2017पासून ते मला बोलतात. त्यांनी एक इंटरव्ह्यूसाठी मला त्यांनी बोललं होतं. ते पण एक फेडरेशनच्या अगेन्स्ट व्हिडिओ बनवत होता. तेव्हापासून त्यांना ओळखतोय आणि तेव्हापासूनच त्या गोष्टी आहेत आणि त्यांना तेव्हापासून मी लांब करायला गेलोय. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या मी काय सांगू तुम्हाला सोशल मीडियावरती की त्यांना मुलांमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. टचिंग करणं आणि हे करणं त्या गोष्टी आम्हाला माहिती पडतात आणि त्यामुळे मी त्यांच्यापासून लांब झालो आणि त्यांच्यापासून लांब झाल्यानंतर त्यांना कुठे ना कुठे राग आलाय की मी का लांब झालो आणि त्या गोष्टी मला त्यांना नाही आवडल्यात की की मी कसं लांब झालो. आणि नंतर मग आयचे असतील, विषय असतील, खूप साऱ्या गोष्टी असतील आणि येस आवाज आणि ते व्हॉइस रेकॉर्डिंग आम्हाला पाठवून किंवा प्ले करणार ओके. आणि He's saying कि जहाँ पे आप लोग तेल लगा के खड़े रहते हो, मेरा मोबाइल जहाँ पे यहाँ पे तेल लगा के आप खड़े रहते हो, वहाँ पे हम चीज के रहते हैं. तो एक एथलीट की आप डिसरिस्पेक्ट कर रहे हो इस वे में. आप जहाँ पे खड़े रहते हो, एक एथलीट है. was a peptide. It was not a steroid. What was the thing? जे आता गोष्टी नाही करणार आहे. हाँ 1 2 वाली करें. एक मिनिट दोन म्हणून काय सांगाल आपण पोलीस सुसाईड करण्याच्या वेळी मला माझ्या ड्रीम मला त्याच्यासाठी मेडल आणलं ओलंपियामध्ये. दॅट्स माय ड्रीम. आणि त्या ड्रीम पासून मला पुढे ना पुढे साहिल खान पाठी घेत होता. खूप प्रकारे त्रास दिला मला, खूप लेवलला त्रास दिला. मला वाटतं भारत देशासाठी मेडल